नमस्कार. आता तुम्ही कधीही केव्हाही पुरणपोळी बनवू शकता, कारण आज आपण बनवणार आहोत पुरणपोळी प्रीमिक्स. अगदी घरच्या घरी हे प्रीमिक्स बनवणार आहोत आणि हे प्रीमिक्स अगदी तुम्ही 5 ते 6 महिने वापरू शकता आणि स्टोअरही करून ठेवू शकता. आता हे प्रीमिक्स वापरून आपण ही अशा प्रकारे तेलावरची किंवा पिठावरची पुरणपोळी तुम्ही लाटू शकता. अगदी अशी टम्म पोळी फुगते आणि खूप छान टेस्टीला लागते. अगदी झटपट आपली पुरणपोळी बनते. चला तर ही पुरणपोळी कशी बनवायची, ह्याचं प्रीमिक्स कसं बनवायचं पाहू. त्यासाठी आपण इथे घेतलेली आहे हरभरा डाळ. आता इथे मी 2 वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे आणि मी कुकरमध्ये शिजत घालणार आहे. आता इथे मी 1.5 चम्मच इथे तांदूळ घेतलेला आहे. तांदळाचाही जास्त वापर करायचा नाही. तांदूळ का घालायचं तर पुरणाला चिकटपणा येण्यासाठी इथे तांदूळ घालायचं. आता इथे अर्धा चम्मच तेल घालायचं. डाळ लवकर शिजण्यासाठी तेल घालायचं आणि अगदी थोडंसं म्हणजे चिमूटभर मीठ घालायचं. मीठ हे घालायचं कारण गोडला समतोलपणा राखण्यासाठी मीठ घालायचं आणि अगदी अर्धा चम्मच हळद घातलेली आहे कलरसाठी. आता ही डाळ आणि तेल पूर्ण मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे पूर्ण डाळीला तेल अशा प्रकारे लागलं पाहिजे, अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं. आता इथे मी कुकरमध्ये शिजवणार आहे. तुम्ही पतेल्यामध्ये जर शिजवली तरी चालेल. मात्र शिजवताना हे गरम पाणी करून घ्यायचं. गार पाण्यामध्ये डाळ कधीही उकडण्यासाठी घालायची नाही. गरम पाण्यामध्येच डाळ घालायची, जेणेकरून डाळ ही लवकर शिजते आणि पितळत नाही. आता गॅस किंवा गॅस कट्टा घाण होऊ नये म्हणून अशा प्रकारे आपण कुकरचं जे भांडं असतं, टोपण असतं, दाखवल्या ठिकाणी फक्त एक थेंब आपण तेलाचा घालायचा, जेणेकरून यातील पाणी जे आहे शिट्टी देताना जे पाणी बाहेर येतं ते अगदी गॅसवरती किंवा कुकरच्या बाहेर असं जास्त येत नाही. ते घाण होऊ नये म्हणून आपण एकच थेंब घातलेला आहे तेल. पाहू शकता इथे मी 3 शिट्ट्या दिलेल्या आहेत कुकरला. मात्र कुकर आणि गॅस कट्टा जे घाण होत नाही. आता 3 शिट्ट्या दिल्यानंतर अशा प्रकारे डाळ चेक करायची, सर्व हलवून घ्यायची. चेक करून पाहायची डाळ आपली शिजलेली आहे की नाही. अशा प्रकारे चेक करायची. आता डाळ शिजलेली आहे. आता आपण यामध्ये घालणार आहोत गरम पाणी. आता यातील आपण शेकसाठी पाणी काढणार आहोत. त्यासाठी गरम पाणी घालायचं, जेणेकरून जी शेकला टेस्ट येते ती छान चविष्ट होते. त्यासाठी गरम पाणी घालायचं आणि 1 उकळी येऊ द्यायचं. अशा प्रकारे पाणी गरम झाल्यानंतर यातलं पाणी काढून घ्यायचं. लक्षात ठेवा, अशा प्रकारे जर तुम्ही पाणी काढलं ना की जी शेकला म्हणजे आपण आमटी बनवतो, हरभरा डाळीची आमटी किंवा शेक बनवतो, ती खूप छान टेस्टी होते, कारण या डाळीतील पूर्ण अर्क थोडाफार निघतो. त्यासाठी अशा प्रकारे गरम पाणी झाल्यानंतर यातील अशा प्रकारे पाणी काढून घ्यायचं. कुकरला थोडंसं अशा प्रकारे झाकण झाकायचं आणि एका साईडने अशा प्रकारे पाणी काढून घ्यायचं. पाहू शकता पाणी पण आपलं अगदी थोडंसं घट्ट आहे. अशा प्रकारे आपण ही शेकसाठी पाणी काढायचं. आता हे पाणी काढून झाल्यानंतर थोडीशी डाळ ह्यातील आपण काढायची. शेक खूप छान टेस्ट लागते त्यासाठी. आता आपण पाहू शकता यातील सर्व पाणी काढलेलं आहे. थोडंही पाणी ठेवायचं नाही. जर पाणी राहिलं तर आपल्याला पुरण शिजवताना खूप वेळ लागतो. आता इथे म्हणजे मी गूळ घातलेला व्हिडिओ स्किप झालेला आहे. इथे मी गूळ घातलेला आहे 2 वाटी. जेवढं डाळ आहे तेवढाच गूळ घालायचा, कारण वाळल्यानंतर डाळ थोडीशी गोडपणा कमी येतो. त्यासाठी जेवढी डाळ असेल तेवढंच गूळ घालायचा आणि तोही खिसून घालायचा, जेणेकरून गूळ लवकर विरघळतो आणि ही जी डाळ आहे ती लवकर शिजते. पाहू शकता अशा प्रकारे आपली थंड झाल्यानंतर डाळ अगदी घट्ट आलेली आहे. घट्ट झाल्यानंतर अशा प्रकारे आपण त्यामध्ये वेलची, सुंठ आणि जायफळ घालायचं. सुंठ, जायफळ आणि वेलची का घालायची तर आपल्याला जी पोळी खाल्यानंतर पचण्यासाठी आणि वासासाठी आपण ही डाळीमध्ये वेलची, सुंठ आणि जायफळ घातलेलं आहे. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं. आता आपण हे मिक्स केल्यानंतर एक प्लेट घ्यायची आणि अगदी ही प्लेट कोरडी असली पाहिजे. तेल वगैरे काही लावायचं नाही. अगदी कोरडी असली पाहिजे आणि त्यावरती आपण हे मिश्रण घालायचं. आता हे मिश्रण अगदी असं पातळ एकसारखं करून घालायचं, जेणेकरून अगदी 2 ते 3 दिवसात आपली ही डाळ वाळेल. अशा प्रकारे हे सर्व पसरवून घ्यायची डाळ. अगदी तुम्ही 2 प्लेटमध्ये जरी ठेवलं तरी चालेल, मात्र अशा प्रकारे अगदी पातळ पसरवा. अशा प्रकारे आपण ही उन्हामध्ये ठेवणार आहोत. 2 ते 3 दिवसांमध्ये छान आपली डाळ वाळते. पाहू शकता. आता ही जी वाळलेली डाळ आहे त्यात आपण मिक्सरला बारीक करणार आहोत. बारीक करताना मात्र जे बारकं भांडं असतं मिक्सरचं ते घ्यायचं
आणि आतून पूर्ण कोरडं असलं पाहिजे. बारक्या भांड्यामध्ये डाळ अगदी पावडरसारखी बारीक होते म्हणून. आता ह्यामध्ये आपण हे डाळ घालायची आणि आपण आता हे बारीक करून घ्यायचं. आता एक प्लेट पण कोरडी घ्यायची आणि त्यावरती अशा प्रकारे चाळण ठेवायची आणि हे जे आपण डाळ बारीक केली होती ती चाळून घ्यायची, कारण थोडीशी ही आपली मोठी राहिलेली असते डाळ, त्यासाठी चाळून घ्यायची. अशा प्रकारे चाळून घेतल्यानंतर जे आतील आपलं हे जे मिश्रण राहिलेलं आहे, डाळ राहिलेली आहे, ती पुन्हा आपण वाटण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची, कारण पुन्हा ही बारीक होते. अशा प्रकारे पुन्हा घालायची आणि थोडंसं पुन्हा डाळ्यामध्ये घालून हे पुन्हा बारीक करून घ्यायचं. अशा प्रकारे सर्व डाळ आपण बारीक करून घ्यायची. आणि पुन्हा हे आपण चाळून घ्यायचं. जोपर्यंत पूर्ण आपली डाळ अशा प्रकारे पावडरसारखी होत नाही तोपर्यंत अशा प्रकारे मिक्सरला वाटत राहायचं. हे पुन्हा आपण मिक्सरला वाटून लावून घ्यायचं. अशा प्रकारे आपण ही प्रीमिक्स आपलं तयार आहे. अगदी गुलालासारखं आपलं हे प्रीमिक्स तयार आहे. पाहू शकता अशी पावडर तयार करून घ्यायची. आता ही मात्र पावडर स्टोअर करताना पॅकबंद डब्यामध्ये ठेवायची. अगदी तुम्ही काचेचं किंवा प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ठेवली तरी चालेल, मात्र पॅक करून ठेवायची. झिगझॅग बॅगमध्ये ठेवली तरीही चालेल. हीच तुम्ही अगदी फ्रीजला ठेवू शकता. 5 ते 6 महिने आपली ही पावडर राहू शकते आणि याच्यापासून तुम्ही अगदी झटपट पुरणपोळी बनवू शकता आणि तीही अगदी पोळी कमाल लागते, चविष्ट लागते. आता ह्यापासून आपण पुरणपोळी बनवणार आहोत. त्यासाठी अगदी आपण चपातीची जी कणिक आहे ती मळून घेतलेली आहेत. आता इथे मी 2 पोळ्या तयार करणार आहोत. त्यासाठी अगदी 2.5 चम्मच मी इथे हे प्रीमिक्स घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण दूध घालणार आहोत. दूध घालताना थोडं दूध घालायचं. अगदी 1 ते 1.5 चम्मच दूध लागेल, पण अगदी थोडं घालायचं, एकदम दूध घालायचं नाही. अशा प्रकारे थोडं घालून आपण हे मिक्स करून घ्यायचं. पाहू शकता जसा आपला पुरणाचा गोळा तयार होतो तशाच प्रकारे हा पण गोळा तयार झालेला आहे. अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं. पाहू शकता आपलं हे पुरण अगदी कलरला आणि खूप छान टेस्टी असं हे पुरण तयार झालेलं आहे. आता आपण अशा प्रकारे गोळा घ्यायचा कणकीचा. इथे तुम्ही पिठाची किंवा तेलावरही ही पोळी लाटू शकता. आता इथे मी पिठावरती लाटणार आहे, तुम्ही तेलावरतीही लाटू शकता. आता यामध्ये आपण अशा प्रकारे पुरण घालायचं आणि गोळा भरून घ्यायचा. अशा प्रकारे गोळा भरल्यानंतर आपण थोडासा हाताने आपला जो हाताचा चमचा आहे तो अशा प्रकारे गोळ्यावरती प्रेस करायचा, जेणेकरून जे पुरण आहे ते पूर्ण अगदी काटोकाट आपलं जातं. त्यासाठी आता असं पण पिठामध्ये बुडवून घेतलेला आहे गोळा आणि अगदी अलगद हाताने हा लाटून घ्यायचा. अलगद लाटली ना पोळी की अगदी टम्म पोळी फुगते आणि जे पुरण आहे ते अगदी काठापर्यंत जातं. अशा प्रकारे आपण ही पोळी लाटून घेतलेली आहे. आता ही पुरणपोळी लाटलेली आहे. आता तव्याला तूप लावायचं थोडंसं आणि ही पोळी टाकायची. गॅस मिडियम ठेवायचा आणि ही पुरणपोळी भाजायची. आता पुन्हा थोडंसं आपण तूप लावणार आहोत आणि ही दोन्ही साईडने छान भाजून घ्यायची. पाहू शकता अशी आपली टम्म ही पुरणपोळी फुगलेली आहे आणि खातानाही खूप कमाल लागते. तुमच्या मुलांना जरूर करून द्या, खूप आवडेल अशी ही पुरणपोळी तयार झालेली आहे. आणि ही रेसिपी आवडली असेल किंवा अशाच नवनवीन रेसिपीसाठी जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे तुम्हाला व्हिडिओ पाहता येतील. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे इथे साहित्यही दिलेलं आहे आणि जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.